बीडच्या गेवराई तालुक्यात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। भर उन्हाळ्यात पपई पिकाचं लाखो रुपयांचं पाणी विकत घेऊन फळबाग जोपासली होती। मात्र काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे संपूर्ण बागेचं प्रचंड नुकसान झालंय। तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली। जालना जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे जिल्ह्यातल्या फळबागांदारांचं मोठं नुकसान झालंय। जालन्यातील नंदापूर शिवारातील शेतकरी प्रकाश उबाळे यांच्या लिंबू बागेचं मोठं नुकसान झालंय। नांदेडहून बिदरला जाणाऱ्या हाणेगाव ते कर्नाटक बॉर्डरपर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेत। तुम्ही रस्त्याला तलावाचं स्वरूप आलंय। दरम्यान तेलंगणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या 3 राज्यांना जोडणारा हा मुख्य रस्ता असून खड्डे लवकरात लवकर बुजवण्याची मागणी नागरिकांनी केली।